काय झालं? गाडीवर पण गप्प गप्प होता. मेनकाची माफी मागायला लागली, त्याचा त्रास होतोय ना? नाही नाही, त्याचं काय नाही. मग काय झालंय? माझ्या डोक्यात आहे ना वेगळा विचार चालू आहे बघ. म्हणजे मी आपल्या बिझनेस बद्दल विचार करत होतो. म्हणजे बघ की, आसपातूर प्रताप काका, यशवंत मामा, तू, आई, तुम्ही समध्यांनी आपला बिझनेस अगदी नेटाने सांभाळलाय. त्यामुळं मला ना कसल्याच गोष्टी झळ लागली नाही. समजा कसं असं आलबेला आहे असं वाटत होतं मला. पर आज जेव्हा मी मार्केटमध्ये गेलो ना, तेव्हा मला कळलं की आयुष्य सोपं नसतंय. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय मला कळलं नाही. म्हणजे बघ ना, आज मी मार्केटमध्ये गेलो नसतो, कांदे विकायचा प्रयत्न केला नसता, तर मला तिथल्या लोकांचं ना खरं आयुष्य कळलंच नसते बघ. म्हणजे मालाला काय किंमत असते, शेतकऱ्यासाठी फायदा तोटा किती महत्वाचा असतोय, हे मला कळलंच नसतं. आणि अक्षरा, खरं सांगू काय, मला आहे की नाही लहानपणापासून समध्या गोष्टींना आयत्या मिळत गेल्या बघ. त्यामुळे मी बाकीच्या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही. समध्या गोष्टींकडे ना कानडोळा करत आलो. पर नाही, आता मी ठरवलंय, मी आहे की नाही आपल्या व्यवसायामध्ये लक्ष घालणार आहे. माझ्या आईनं ह्यो जो काय डॉलर उभा केलाय ना, त्याला आता म्या मोठं करणार. आणि बाकीच्या लोकांसाठी जेवढं करता येईल ना तेवढं म्या करणार बघ. वा वा वा, ह्या सगळ्याचा तुम्ही किती छान पद्धतीने विचार केलाय. आईना खरंच खूप कौतुक वाटेल तुमचं. किती खुश होतील त्या माहितीये. अक्षरा, मला आहे की नाही आता अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. मी आहे ना उद्यापासूनच कामाला लागणार आहे, बघच तू. हो हो हो, आता तुम्ही ठरवलंयत ना, मग ते नक्की करून दाखवा, मला खात्री आहे. सुंदर सूर्यवंशी नाव आहे तुमचं. तुमच्यात सगळं काही करण्याची ताकद आणि क्षमता आहे. तुम्ही जे काही कराल ना, त्यात नक्की यश मिळवाल, यात काही शंकाच नाही. चल. शरू, आज ती पोरगी होती म्हणून सुंदरचे प्राण वाचले बर का. अगं, अख्ख्या बाप्या माणसानं पुरून उरली ती मेनका. लई धडाडीची आहे. हो ना आत्या, केवढी डॅशिंग आहे ना ती. मग शरू, तुला चौकातली गंमत ठाऊक आहे का ग? काय चौकातली गंमत? नाही माहिती? आहा, अगं, ती शकू आहे ना, शकू. कोण शकू? अगं, ती पाटलाची शकू. नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसत असते ना, ती शकू. तिच्या सुनेने ना तिची सगळी मिजाज जिरवली बघाच. तिचा समदा माज आणि समधी घमेंड लोकांसमोर जिरवली. काय सांगता? मारक्या म्हशीवानी दिसत होती, शिंग कापलेल्या. लय भारी वाटलं मला, मारकी म्हैस शिंग कापलेली. होय का? शिंग कापली ना तरी डोसकं शाबूत असते धडका मारायला. आणि बरं का ताई, अहो कापलेला शिंगच नीचली धारबी असती या. कवा उलथून टाकल ना तवा कळल. बिळ्यात गावला फुटताना आणि उंदीर झाला उत्ताना.
लय बघितल्यात अशा. ए बाई, तुला का अशा बाई नाकाला मिरच्या झोंबल्या ग? हा नाही म्हणजे तुझी बी शिंग कुरतडली का काय कोणी आज? अगं आम्ही तर त्या चौकातल्या गमतीविषयी बोलतोय. तुला कशा बाई एवढं वाईट वाटतंय? हा मी आपलं गंमत सांगते तिला. आत्या ते जाऊ दे, पुढे सांगा ना काय झालं. हा अगं आता मला सांग, या बायकांना बी मधी मधी नाक खुपसायची लई सवय असते. आता त्या शकून बी केला की नाही अपशकून? हा झाला का नाही अपमान? हो. मग अशी घमेंड उतरते. ताई, हे बाई तू आहेस का इथं? आणि तुला काही बी बोलले नाही म्या. आणि तुला कशा बाई एवढं लागतंय ग? तुझी बी घमेंड उतरवली वाटतं आज कुणी. काय ग? अगं पाणी. पूर्वशे आत्या तुम्ही पण ना चान्सच शोधत असता. मग काय हिला अशी सोडून चालणार नाही. मला तर वाटतं ना मेनका रोजच घरला यायला पाहिजे. हिचा माज आणि हिची घमेंड उतरवायला ना मेनकाच पाहिजे. एकदम परफेक्ट आहे बरं का ती. हॅलो ना, ऐक, उद्या डील करायची. नाही काही झालं, इकडचं जग तिकडं झालं तरी सुद्धा उद्या डीलर माझ्यापर्यंत पोचलाच पाहिजे, कळतंय का? हा आणि ह्यो सौदा झाला तर तुला 2% कमिशन माझ्याकडनं. अरे देणार की देणार, टेन्शन न घेऊ. काम झालं पाहिजे बरं का? हा रोशे, ए काय झाले? ए काय झालंय काय? एक पिढा काय कमी होती या अक्षराची? त्यात अजून त्या मेनकाला आणून डोसकर बसवले. आता तर आपलं कसपट बी चालणार नाही. 100 गावची हक्ते सूत्र आणि घरात विचारायला काळं कुत्र, अशी गत झाली आपली. अहो करा काहीतरी, विचार करा. अगं हो, केवढ्यांदा बोलशील तू? हा एवढा त्रागा करून घ्यायची काय कारण आहे मला सांग बरं तू. काय झालंय असं? मॅडम सांगाल का मला नक्की काय झालंय ते? काय समजत नाही काय करू. या 1.5 दबडीच्या बाया माझ्यासमोर नाक ओढून बोलत्या. काय इज्जत राहिली माझी या घरात? उर्वशे, या मेनकानं असाच वावरायला पाहिजे हे तर. मी त्याचीच वाट बघतोय. का पायावर 2 डावरून घ्यायची हौस आली होय तुम्हाला?